brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. फारच शांत बोलता तुम्ही, इतकं कूल म्हणजे कारण आपण बघितलं की आजकालचा युवा बघितला आणि खास करून आम्ही काही आमदार बघतो जे स्टंटबाजी करतात, हाणामाऱ्या सुद्धा करतात, काहीच्या काही स्टेटमेंट करतात, आरडाओरड करतात. म्हणजे अगदी हाऊसमध्ये म्हणजे जे विधानसभा असेल, विधान परिषद असेल, हाऊसमध्ये सुद्धा तसं हे करतात. तुम्ही एवढं शांत कसं काय? आणि हे लोक जे आरडाओरडा करत असतात किंवा या गोष्टी स्टंटबाजी करत असतात, या लोकांबद्दल तुमचं काय आहे म्हणजे निरीक्षण? मी तुम्हाला खरं सांगतो, मी रोहितदादा पवारांच्या बरोबर युवा संघर्ष यात्रेमध्ये होतो. मी पुणे ते नागपूर आम्ही दोघं एकत्र चाललो त्यांच्या नेतृत्वामध्ये. आम्ही दोघं बीड जिल्ह्याच्या कदाचित गेवराई तालुका होता आणि त्या तालुक्यातल्या एका लहानशा गावामधून आमची पदयात्रा चालली होती. एक पदयात्राच होती, चालत होतो आम्ही. तर तिथे एका घरामध्ये आम्ही गेलो. त्या घरामध्ये गेल्यानंतर त्या घराला छप्पर नव्हतं. आम्हाला त्या आजीने स्वतः बोलवलं. चहा मी करते म्हणलं तुम्हाला, आणि रोहित दादा म्हणले करा. तर त्या चहामध्ये मी चहा पिला. त्या चहामध्ये चहाची पावडर कमी होती, साखर कमी होती, दूध टाकलंही नव्हतं. आणि रोहित दादांनीच ती परिस्थिती ओळखून त्यांना सांगितलं की तुम्ही दूध नका टाकू, तुम्ही काळा चहा आम्हाला द्या. आणि त्या चहा पावडर सुद्धा कमी होती आणि साखर सुद्धा कमी होती. त्यांनी आम्हाला तिथं बोलवणं, चहा देणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. पण त्या चहामध्ये चहा पावडर कमी असणं, साखर कमी असणं ही त्या कुटुंबाची मजबुरी होती. मी रोहितदादांना चालताना म्हणलं की तुम्हाला जाणवलं का चहा पिल्यानंतर? तर ते मला म्हणले जाणवलं मला. तर परिस्थितीची झळ काय असते हे मी बघितलेलं आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो की आम्ही तेच बोलावं जे लोकांच्या हिताचं आहे. आज प्रसारमाध्यमांवरती कोण कुणाला काय म्हणलं, कुणी कुणाला डिवचलं, कुणी कुणाची आबरू काढली, कुणाची वेशीवर टांगली, हे सगळं दाखवलं जातं. आणि एंटरटेनमेंट पर्पज म्हणून लोकांनी आता राजकारणाकडे बघायला चालू केलेलं आहे. राजकारणाकडे बघताना पॉलिसी मेकर्स म्हणून लोकांनी आमच्याकडे बघितलं पाहिजे, पॉलिसी चेंजर्स म्हणून सुद्धा बघितलं पाहिजे. जे चुकीचं आहे त्यामध्ये बदल झाला पाहिजे. आम्ही परदेशात जातो त्यावेळेस आमचा देश परदेशासारखा झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आज मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करताना ज्या अपेक्षा माझ्याकडून लोकांनी ठेवलेल्या आहेत, मी शाळा सगळ्यात मी दाव्यानं सांगू शकतो की जिल्ह्यातल्या संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगल्या शाळा आणि सगळ्यात चांगल्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे माझ्या मतदारसंघात आहे. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो की मॉडेल PHCच्या माध्यमातून सगळ्यात चांगले दवाखाने सुद्धा माझ्याकडे आहेत. शाळांच्या बाबतीत, दवाखान्यांच्या बाबतीत मी अजिबात हायगाई करत नाही. मी वारंवार तिथं व्हिजिट देत असतो. लोकांना ती सेवा पुरवणं हे आमचं काम आहे. सध्या राज्य शासनाकडे रस्त्यांसाठी निधी नाही म्हणूनच थांबलेले आहेत, पण रस्त्यांसाठी आम्ही काम करतोय. मी येत्या काळात MIDC चांगली तयार करतोय. उद्या परवा ताई माझी लाडकी म्हणून आम्ही एक नवा प्रकल्प उपक्रम राबवतोय. त्या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व्हायकल कॅन्सरवरती आम्ही मतदारसंघात काम चालू करतोय. पहिल्या टप्प्यामध्ये 1200 मुलींचं वॅक्सिनेशन आम्ही त्या ठिकाणी अवेअरनेस करून घेतोय. जगामध्ये जे चालू आहे ते आपल्या मतदारसंघात आलं पाहिजे, आपल्या राज्यात आलं पाहिजे. यासाठी आम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न केला पाहिजे. आणि तेच या पुढच्या काळात माझ्याकडून होईल. अद्वा बोलणं म्हणजे आक्रमक आहे असं होत नाही. आपला मुद्दा आक्रमकपणे किंवा मुद्देसूद मांडणं यालाही आक्रमक म्हणलं जाऊ शकतं. मी वेगवेगळ्या माध्यमातून माझ्या वडिलांकडून हेच शिकलोय आणि माझ्या पुढच्या काळात सुद्धा मी याच पर्यायाचा म्हणजे याच मार्गाचा वापर करेन.